टिप्स देशील की आता 12th वाले आहेत, एक्झामच्या आधी काय केलं पाहिजे नाही का? आता हा 1 महिना आहे, त्याला कसं युटिलाइज केलं पाहिजे? पण असं नाही ॲक्चुअली, कारण की ते सगळं केलं तर आपण 50 पैकी 40-42 मार्कांपर्यंत पोहोचू शकतो. मी 10th नंतर एकदम लाईटली होतो, की म्हणजे बाबा आता बोर्ड झालेत, तर थोडीफार मज्जा करू. त्याला पूर्व पद्धतीने जर आपण 30, 35, 40 मिनिमम टेस्ट जर दिल्या एक्झामच्या अगोदर, तर हे एक्झिक्युशनचे एरर निघू शकतात. तर तेव्हा मला कळालं, की जो कॉम्पिटिशनचा लेव्हल आहे, तो केवढा जास्त आहे. की हे माझं डिस्ट्रॅक्शन आहे, याला टॅकल करायचं आहे किंवा या गोष्टींवर तुमचं प्लॅनिंग कसं होतं? माझा स्टार्टिंगला फिजिक्स खूप जास्त वीक होता. खूप म्हणजे खूप. एक्झिक्युशनमध्ये कसं बेटर होत गेलात खूप साऱ्या टेस्ट देऊन? तो असा फेज होता की तिथे सगळे एक्झॉस्टेड झाले होते की बास आता. हॅलो एव्हरीवन, मी उमेश सर, डायरेक्टर मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी मोशी. MST CET 2025 मध्ये मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये मोर दॅन 86 स्टुडंट्स स्कोर्ड मोर दॅन 99 प्लस पर्सेंटाईल अँड ऑलमोस्ट 162 स्टुडंट्स स्कोर्ड मोर दॅन 98 प्लस पर्सेंटाईल. मित्रांनो, हे फक्त नंबर्स नाही आहेत, याच्या मागे मुलांचं डेडिकेशन असतं. तर आज आपल्या जर्नीमध्ये आपल्यासोबत 2 स्टुडंट्स आहेत. एक आहे तनिष्का जाधव आणि सेकंड हर्षित शिरोळ. तनिष्काने 99.95 पर्सेंटाईल स्कोर केलेले आहेत MST CET 2025 मध्ये आणि हर्षितने 99.86. आज ते करंटली COEP कॉलेजमध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये आहेत. मी पण स्वतः 2014ला COEP कॉलेजमधनं पासआउट आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी होती, त्यांची पूर्ण जर्नी कशी होती 11th-12thची. मी स्टार्ट करतो तनिष्कापासनं. हॅलो तनिष्का. Yes, sir. तनिष्का, जरा तुझ्याबद्दल, तुझं स्कूलिंग कसं होतं, देन इंजिनिअरिंग घेण्याचा डिसिजन कसा झाला, याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. माझं स्कूलिंग SM डॉक्टर डी वाय पाटील इंग्लिश मीडियम स्कूल शाहूनगरमधून झालं. स्टेट बोर्डमध्येच होते मी 10th स्टँडर्डपर्यंत. आणि स्पेशली असा करिअरचा असा विचार कधी ठरला नव्हता. पण सायन्स स्ट्रीम घ्यायची आहे हे मात्र ठरलं होतं. मग सगळ्यांच्या डिस्कशनमधून हे ठरलं, की मग आपण पुढे काय करायचं ते बघू, पण बेस हा इंजिनिअरिंगचाच झाला पाहिजे. मग त्यामुळे मग 10th मध्ये हे ठरलं होतं, की इंजिनिअरिंग ही करायची आहे. ओके, हर्षित, सेम क्वेश्चन. स्कूलिंग कसं झालं आणि तुझा इंजिनिअरिंग घेण्याचा डिसिजन कसा झाला? सर माझं स्कूलिंग सरस्वती विश्वविद्यालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालं आहे. मी 10th CBSE मध्ये होतो आणि 10th नंतर मी ठरवलेलं की मी डिप्लोमा करेल. पण मग मला वाटलं की डिप्लोमा करून म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट्स जे असतात ते थोडेफार कमी असतात. तर मग माझ्या मनात विचार आला की आपण CET वगैरेसाठी प्रिपेअर करू. तर मग त्यानंतर मी इंजिनिअरिंग करायचं तर मी आधीपासून ठरवलेलं डिप्लोमा नंतर पण. पण मग तेच डिप्लोमा आणि 11th-12th मध्ये थोडं कन्फ्युजन होतं, पण मी शेवटी CETसाठी प्रिपेअर केलं. 10th स्टँडर्डची जर्नी आणि 11th-12thच्या स्टँडर्डच्या जर्नीमध्ये थोडासा डिफरन्स असतो. मग जेव्हा तुम्ही 10th पासआउट झालात, तेव्हा स्टार्टला माइंडमध्ये असं काय होतं, की 11th-12thची जर्नी कशी जायला हवी, किंवा स्टार्टला असं वाटलं का, की 99 पर्सेंटाईल हे इझिली स्कोर होतील, किंवा किती मार्क्स पाहिजे असतात, किती एफर्ट्स घ्यायचे असतात? तो थॉट प्रोसेस काय होता जस्ट 10th पासआउट झाल्यानंतर, 11th आधी एंट्री घेताना? सर म्हणजे आम्ही खूप नवीन होतो ॲक्चुअली. माझ्या पॅरेंट्सला म्हणजे मीच मोठी मुलगी असल्यामुळे पॅरेंट्सला पण जास्त आयडिया नव्हती, की CET, JEE हे सगळं काय आहे आणि मला सुद्धा JEE, CET रिलेटेड काही माहिती नव्हती जास्त. मग त्यामुळे ॲक्चुअली बोर्ड एक्झाम झाल्यानंतर 8 दिवसानंतर मी आणि पप्पा एक क्लासेसच्या सर्चमध्ये निघालो, की पाहूया आपण कोणता क्लास आहे चांगला. तर खूप सारे क्लासेस पाहिले आणि संध्याकाळी घरी गेल्यावरती हेच कळत नव्हतं, की नक्की काय डिसिजन घ्यायचा. मग माझी खूप क्लोज फ्रेंड समीक्षा म्हणून ऑलरेडी मॅट्रिक्समध्ये होती आणि तिच्या पप्पा म्हणजे काकांनी सांगितलं, की "तू फक्त उद्यापासून मॅट्रिक्सच्या डेमो क्लासेस चालू होत आहेत, तिकडे जा आणि तू जस्ट अटेंड कर. तू पुढचा डिसिजन पुढे घे." आणि मी त्यांच्या बोलण्यावरून डेमो क्लासेस अटेंड केले आणि हे सगळं टीचिंग आणि हे सगळं पाहून डेमो क्लासेसच्या लास्ट दिवशी मी माझ्या मनात ठरवलं होतं, की यायचंय तर मॅट्रिक्सलाच, कारण की इथले टीचिंग स्किल्स वगैरे बघून. आणि तेव्हा त्या डेमो क्लासेसच्या जर्नीमध्ये टीचर्सकडून किंवा आजूबाजूच्या फ्रेंड्सकडून इतकी सारी माहिती मिळाली, की CET हा काय असतो नक्की, JEE कशासाठी असतं, त्यानंतर IIT काय आहे आणि CET थ्रू कोणते कॉलेजेस मिळतात, CET कोणत्या टफ लेव्हलची आहे वगैरे. मग त्यावेळी असं काहीच डोक्यात नव्हतं, की 99. त्यावेळी 99 म्हणजे एक इम्पॉसिबल टार्गेट असं वाटलं होतं. फक्त एवढं माहीत होतं, की आपल्याला आपल्या परीने बेस्ट द्यायचा आहे. CET चांगली प्रिपेअर करूया आणि चांगलं कुठलंतरी कॉलेज घेऊया. त्यावेळी COEP म्हणजे पण एक असं इम्पॉसिबल टार्गेट वाटत होतं. सुरुवातीला आपल्या सर्वांना माहीत नसतं, म्हणजे एक माहीत असतं, की एफर्ट्स घ्यायचे आहेत, बरोबर.
हर्षित, तुझी जर्नी कशी होती? तुझा कॉन्फिडन्स कसा ग्रो होत गेला क्लासमध्ये? किंवा तू काय ठरवलेलं 11च्या स्टार्टला, की मी काय करणार आहे? म्हणजे जनरली आता काय होतं या फेजमध्ये, मुलं 10th झाले की सुरुवातीला मुलांचं एम असतं IITला जायचं. काही डेज पास झाले की मग मुलं म्हणतात आता IIT डिफिकल्ट आहे. मी NITला पण जाऊ शकतो. थोडे अजून टाईम गेला थोडा, की असं वाटतं नाही आता मी CET केली पाहिजे. बरोबर? तर मुलांच्या फेजेस येतात म्हणजे प्रिपरेशनच्या जर्नीमध्ये 11th-12th तसं तुझा थॉट प्रोसेस काय होता स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत? सर 10th झाल्यानंतर तर मला एवढं काही हे नव्हतं म्हणजे की करायचंच आहे COEPच पाहिजे वगैरे. मी 10th नंतर एकदम लाईटली होतो, की म्हणजे बाबा आता बोर्ड्स झालेत तर थोडीफार मज्जा करू. तर पण मग त्यानंतर मॅट्रिक्सचे डेमो क्लासेस सुरू झाले. तर मी ते जॉइन केलं मी. आणि मग माझे पप्पांचे एक फ्रेंड आहेत. त्यांनी पण आम्हाला रेकमेंड केलं की मॅट्रिक्स खूप चांगलं आहे. तुम्ही ते एकदा ट्राय करून बघा. तर मी डेमो क्लासेसला आलतो आणि मला पण म्हणजे चांगलं वाटलं तर मी घेऊन टाकलं ॲडमिशन. आणि 11th स्टार्टिंगला मला एवढं काही माहीत नव्हतं. म्हणजे वाटलं पण नव्हतं की एवढं मला म्हणजे चांगला कॉलेज भेटेल वगैरे. आणि मी एकदम लाईटली घेत होतो 11th स्टार्टला. एकदम चिल होतो. काही अभ्यास एवढा करायचो नाही. पण मग मी एक दिवस तो एक अलगे सरांचा व्हिडिओ आहे. व्हॉट इट टेक्स टू गो टू COEP और VGTI. सर तो मी एक व्हिडिओ असाच रँडमली बघत होतो. तर तेव्हा मला कळालं की जो कॉम्पिटिशनचा लेव्हल आहे, तो केवढा जास्त आहे. आणि मग त्यानंतर मी थोडाफार अभ्यास करायला लागलो. आणि मग एका टेस्टमध्ये मला थोडेफार चांगले स्कोर आले. तर तेव्हापासून मी कन्सिस्टंटली करायला लागलो आणि मग तेव्हा वाटलं की ठीक आहे आपण करू शकतो. आणि मग मी तसंच करत गेलो आणि फायनली रिझल्ट आला. खूप चांगलं. जसं अलगेज सर, बाकीही टीचर्स, हे सर्वच टीचर्स कंटिन्युअसली क्लासमध्ये मोटिव्हेटेड ठेवतात मुलांना. पण एक फेज असते की आपल्या जर्नीमध्ये की आपण म्हणजे एक टफेस्ट फेज म्हणतो, की जिथे आपल्याला समजत नाही की आता आपण इथून कसं रिॲक्ट करायचं. अशा टफेस्ट फेज काय होत्या म्हणजे तुझ्या केसमध्ये काय होत्या तनिष्का, की त्या त्या फेजला तू ओव्हरकम कसं केलं? आपल्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये सगळ्यात टफेस्ट फेज जो होता, तो म्हणजे 12th स्टँडर्डचा जानेवारी टू मार्च महिना. कारण तो असा फेज होता, त्यामध्ये आमचे JEEचा फर्स्ट अटेम्प्ट होता. देन CETचं प्रिपरेशनचं प्रेशर होतं आणि बोर्ड्स एक्झाम पण तोंडावरती आलता. त्यामुळे मग त्यावेळी आणि 2 वर्ष कंटिन्युअस अभ्यास चालू होता ह्या CETचा. त्यामुळे तो असा फेज होता, की तिथे सगळे एक्झॉस्टेड झाले होते, की बास आता म्हणजे कुठेतरी एक पीक आलाय, की आता अभ्यासाची इच्छा नाही उरत आहे. म्हणजे अभ्यास करू वाटत नाहीये. मग तो सगळ्यात डिफिकल्ट फेज होता. कारण मग त्यावेळी असं पण व्हायचं, की CETचा अभ्यास झाला होता आणि क्वेशन्स सॉल्व्ह करत होतो. तर मग ते काही क्वेशन्स सुटले नाही किंवा जमत नसतील, तर मग अजून डिमोटिव्हेट व्हायचं, की आपण एवढं करून सुद्धा 2 वर्ष आपल्याला शेवटचा फेज आला आणि आपल्याला क्वेशन्स जमत नाहीयेत. त्यामुळे मग तो फेज जो होता तो डिफिकल्ट होता. ओके. जेव्हा आपण प्रिपरेशन करत राहतो म्हणजे जसं हर्षितसाठी माझा हा प्रश्न आहे, की जेव्हा आपण 11th स्टँडर्डमध्ये जॉइन करतो, बऱ्याच मुलांचा हा डाऊट असतो, की क्लासचे ड्युरेशन जसं मॅट्रिक्समध्ये स्पेशली आपण 6.5 अवर्स, 7 अवर्सचा शेड्यूल ठेवतो स्टार्टला 11च्या. कारण जर्नी डिफिकल्ट आहे. देन सिलेबस पण खूप फास्ट म्हणजे प्रिपेअर पण नाही करून घेता येत मुलांकडनं. तर एक अमाउंट ऑफ ड्युरेशन क्लासचा मोठा असायला हवा. मग या केसमध्ये 6 ते 7 तासाचा जेव्हा कोचिंगचा आर्ज झाला, त्यानंतर सेल्फ स्टडी आली, त्यानंतर प्रॅक्टिस आली. मग दिवसभरातला हा टाईम कसा मॅनेज करायचा असतो आणि म्हणजे काय प्लॅनिंग होती, म्हणजे काय सुरुवातीपासून ठरवलेलं, की आपल्याला कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा आहे? याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूयात. सर जसं म्हणजे तुम्ही बोलले, की कोचिंग आवर्स पण जास्त आहे. तर मग मी घरी जाऊन दर एक सब्जेक्टला डेडिकेटेड एवढे-एवढे आवर्स द्यायचो. माझा स्टार्टिंगला फिजिक्स खूप जास्त वीक होता. खूप म्हणजे खूप. तर त्यासाठी मी 3 तास वगैरे द्यायचो. त्यात मी जे क्लासमध्ये शिकवलं ते घरी येऊन रिवाईज करायचो आणि मग न्यूमेरिकल्स वगैरे सॉल्व्ह करायचो. त्यानंतर केमिस्ट्रीला पण मी टाईम द्यायचो आणि मॅथ्सला पण. तर सगळ्यात जास्त मी फिजिक्स, केमिस्ट्रीला द्यायचो. कारण मॅथ्स माझा थोडा ठीक होता. तर तसं आपण जेव्हा म्हणजे प्लॅन करतो प्रॉपर, तेव्हा जाऊन मग ते बरोबर एक्झिक्यूट होतं. बरोबर. तनिष्का, तुझा कोणता असा टफेस्ट सब्जेक्ट किंवा ईझी सब्जेक्ट म्हण, तू कसं बॅलन्स करायची? टफ सब्जेक्ट आहे, तर त्याला किती वेळ द्यायला हवा? किंवा त्याचं प्रिपरेशन करण्यासाठी काय असं वेगळं फॉलो करावं लागतं? किंवा खूप साऱ्या एक्झाम देऊन पण त्या सब्जेक्टमध्ये जर स्कोर येत नसेल, तर आपण आपला माइंडसेट कसा ठेवायला हवा, जेणेकरून कंटिन्युअस एफर्ट्स घेऊन आपण त्या सब्जेक्टमध्ये एक्सेल करू शकतो? तर ज्यावेळेस 10 टू 11 गेले तेव्हा सगळ्यात जास्त ज्या सब्जेक्टची भीती होती किंवा नाही जमणार किंवा खूप अवघड आहे असं वाटत होतं तो म्हणजे फिजिक्स होता. पण मग सुरुवातीपासून तुम्ही आम्हाला फिजिक्स शिकवता. मग सुरुवातीच्याच काही लेक्चर्समध्ये तुम्ही म्हटला होता, की अशा गोष्टीमध्ये सुपेरियर व्हा जी दुसऱ्यांना जमत नाहीये.
आणि ती गोष्ट मला खूप हिट झाली. कारण मग मी तेव्हाच ठरवलं, की जर इतर लोकं फिजिक्सला घाबरतायत, तर आपण त्यामध्ये चांगलं व्हायचं ट्राय करू. म्हणजे आपला स्कोर कदाचित येऊ शकतो. आणि त्याच वेळी मनातून कुठेतरी फिजिक्सची भीती काढायची असं ठरवलं. आणि मग तेव्हापासून मग फिजिक्सला समजून घ्यायला ट्राय केलं आणि जास्त गोष्टी ज्यावेळेस समजायला लागल्या, प्रश्न ज्यावेळेस सुटायला लागले, त्यावेळेस कुठेतरी स्वतःहून मोटिव्हेशन यायला लागलं क्वेशन्स अजून सॉल्व्ह करायचं. क्वेशन्स एखादा अडला तर तुम्हाला विचारायचे, तुम्ही तो क्वेशन छान समजावून सांगायचा. मग त्यामुळे फिजिक्समध्ये कुठेतरी इतकी आवड निर्माण होत गेली, की शेवटी माझा तोच सगळ्यात स्ट्राँग सब्जेक्ट झाला. आणि केमिस्ट्रीकडे कदाचित माझी ही चूक आहे, की कुठेतरी 12th स्टँडर्डमध्ये थोडंसं इग्नोरन्स होत गेला माझा केमिस्ट्रीचा. मग शेवटीला जानेवारीमध्ये जाऊन मला ते रिअलायझेशन झालं, की आपलं बरंच केमिस्ट्री राहिलंय. त्यामुळे त्यानंतर मी केमिस्ट्रीवरती जास्त फोकस केला. केमिस्ट्रीचा स्कोर माझा खूप कमी यायचा टेस्ट सीरीजमध्ये. मग मी काय इम्प्लिमेंट केलं, तर मी टेक्स्टबुक खूप चांगली प्रिपेअर केली केमिस्ट्रीची आणि मला हेच रिकमेंड करायचं असेल सगळ्यांना, की आपण मोस्टली आपल्याला वाटतं केमिस्ट्री हा ईझी सब्जेक्ट आहे आणि आपण फक्त नोट्स इतरांचे नोट्स जे असतात पब्लिकेशन्सचे वगैरे ते वाचून पी-वाय-क्यूज आणि पब्लिकेशनचे क्वेशन सॉल्व्ह करून होईल. पण असं नाही आहे ॲक्चुअली, कारण की ते सगळं केलं तर आपण 50 पैकी 40-42 मार्कांपर्यंत पोहोचू शकतो. पण वरचे जे 7 ते 8 मार्क आहेत ना, ते असे क्वेशन्स येतात टेक्स्टबुकमध्ये जे आधीपर्यंत कुठल्याही पब्लिकेशनमध्ये किंवा एक्झाममध्ये आपल्याला दिसलेले नाहीये. मग ते क्वेशन्स फक्त आपण जर टेक्स्टबुक चांगल्या लेव्हलवर प्रिपेअर केली असेल तरच जमतात. आणि कुठेतरी एक्झाम सॉल्व्ह करताना मला ते रिअलायझेशन होत होतं, की हा क्वेशन मी कुठल्या पब्लिकेशनमध्ये नाही पाहिला, पण टेक्स्टबुकमध्ये वाचलाय म्हणून तो जमतोय. तर मग तुम्ही खरंच चांगल्या लेव्हलवरती केमिस्ट्रीची टेक्स्टबुक प्रिपेअर करा. 11th मध्ये आहात तर खूप स्कोप आहे तुमच्याकडे. जसे चॅप्टर्स होतील, तसे-तसे तुम्ही केमिस्ट्रीचे टेक्स्टबुकमध्ये पॉइंट्स हायलाइट करत राहा आणि ते रिवाईज करत राहा. तुम्हाला खरंच खूप चांगला स्कोर येऊ शकतो. आणि मॅथ्स हे जे करेल तेवढं कमी आहे. त्यामुळे मॅथ्स हा खरं आधीपासून वीक सब्जेक्ट राहिलाय आणि पण त्याची जेवढी जास्त प्रॅक्टिस करू, वेगवेगळ्या डिफरंट पेअर्समधले आपण क्वेशन्स सॉल्व्ह करू, तेवढं आपलं डोमेन नॉलेज वाढत जातं आणि चान्सेस राहतात की मोस्ट ऑफ द क्वेशन्स आपल्याला जमतील. आणि फिजिक्स तर मग शेवटी माझा चांगला झाला होता. पण वीक सब्जेक्ट हा केमिस्ट्रीच होता, जो मी अशा पद्धतीने इम्प्लिमेंट करून केला. बरोबर. तनिष्काच्या बोलण्यावरनं मला हे जाणून आलं, की आज जो तुमचा टफेस्ट सब्जेक्ट आहे, तर असं होऊ शकतं तुम्ही याच्यावर खूप जास्त टॅकल करून तो टफेस्ट सब्जेक्ट तुमचा ईझी सब्जेक्ट पण बनू शकतो. फक्त मनामध्ये भीती न ठेवता त्याच्यावर कंटिन्युअसली काम करून आपण त्याला एक्सेल करू शकतो. बरोबर. आता तुमच्या दोघांसाठी पण माझा हा प्रश्न आहे, की प्रिपरेशन करत असताना टेस्ट देण्याचा किंवा टेस्ट नंतर डाउट जे काही डिस्कस केले जातात किंवा तुमचं काही जे एनालिसिस असतं, कोणत्या चॅप्टरचे क्वेश्चन्स आपले रॉंग होत आहेत जास्त, याचा किती रोल असतो? आणि जसं की आपण बघितलं, जेव्हा आपण टेस्ट अपीअर करतो खूप साऱ्या, तर आपले काही एक्झिक्युशनचे एरर असतात. म्हणजे क्वेश्चन नीट न वाचणे, टाईम मॅनेजमेंट झाला. या एक्झिक्युशनमध्ये कसं बेटर होत गेलात खूप साऱ्या टेस्ट देऊन? तर याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. तनिष्का? म्हणजे टेस्ट सीरीज ही सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट आहे मला वाटतं आपल्या प्रिपरेशनचा. कारण खूप जणांचा कुठेतरी एक हा पर्स्पेक्टिव्ह असतो, की आपण सगळा सिलेबस आधी कव्हर करूया, मग टेस्ट द्यायला स्टार्ट करूया. जे अगदी चुकीचं आहे. कारण की आपल्या क्लासमध्ये खूप साऱ्या टेस्ट झाल्यात म्हणून मला वाटतं, की लास्टमध्ये आम्ही एवढा स्कोर करू शकलो. कारण की 11th मध्ये पण आपल्या वीकली टेस्ट व्हायच्या आणि 12th मध्ये तर एका दिवसाला 2 टेस्ट आपण दिल्यात. त्यामुळे कुठेतरी टेस्टमध्ये हा फरक पडतो, की घरी क्वेशन्स ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो, तो सिरियसनेस नसतो आपल्यामध्ये. म्हणजे एखादा नाही भेटत आहे आपल्याला प्रश्न, तर चला Google करूया, ChatGPT करू. आपण जास्त डोकं तिथे लावत नाही किंवा आपण स्पीडनी सॉल्व्ह करणं वगैरे असं नाही, निवांत आपण सॉल्व्ह करतो. पण ज्यावेळेस आपण टेस्ट जास्त देतो, त्यावेळेस आपल्यामध्ये फास्ट सॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी डेव्हलप होते. त्यानंतर ॲक्युरसी जास्त आपण गाठू शकतो आणि सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट म्हणजे आपला मॅट्रिक्सचा जसा टेस्ट पॅटर्न आहे, की टेस्ट झाल्यानंतर आपल्याकडे रँक लिस्ट येते. तो एक खूप मोठा प्रॉफिट आहे. कारण आपल्याला मग रँकमधून कळतं, की आपली लेव्हल काय आली आहे. म्हणजे आपल्या पुढे किती मुलं आहेत आणि मागे किती. आणि हे वारंवार जास्त टेस्ट झाल्यामुळे वारंवार आपलं हे एक्झामिनेशन होत राहतं आणि त्यामुळे आपण किती करायचंय, किती कमी पडतोय हे आपल्याला कळतं. त्यामुळे ह्या कंप्लीट जर्नीमध्ये टेस्टचं खूप महत्त्व आहे. आणि टेस्ट झाल्यानंतर जो स्कोर येतो, त्यामध्ये कुठे कमी पडतोय, कोणता चॅप्टर आपला वीक आहे आणि आपण नक्की कुठे चुकतोय. माझ्या वेळेत तर मी जास्त सिली मिस्टेक्स करायचे. तर मग असे सिली मिस्टेक्स जास्ती टेस्ट देऊन कुठेतरी ते जो पर्सेंटेज होता सिली मिस्टेक्सचा तो नक्कीच कमी झाला. ओके. हर्षित, तुझ्या केसमध्ये जसं तू किती नंबर ऑफ टेस्ट अपीअर केल्या होत्या फायनल एक्झामच्या आधी, बरोबर? आणि स्टार्टिंगला स्कोर काय यायचा आणि लास्टला ज्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये स्कोर काय होता? आणि अजून एक म्हणजे ज्या टेस्ट आपण घेतलेल्या ऑनलाईन, त्याचा जो टेस्ट पॅटर्न होता आणि एम-एस-टी-सी-टीचा फायनल जो टेस्ट पॅटर्न होता, त्याच्यामध्ये किती सिमिलॅरिटी होती? म्हणजे युजर इंटरफेस जो असतो टेस्ट देण्याचा, म्हणजे बाजूला एक क्वेश्चन बँक असते, त्याच्यामध्ये एक-एक क्वेश्चन आपण सिलेक्ट करतो.
देन ग्रीन केला तर आपण अटेम्प्ट केला, देन मार्क फॉर रिव्ह्यू केला. म्हणजे किती फायदा झाला एक्झिक्युशनचा आपल्या टेस्ट सीरीज नंतर आणि त्यानंतर फायनल एक्झाममध्ये. तर याच्यावर थोडंसं जाणून घेऊयात. तर सर मी जेव्हा स्टार्टिंगला टेस्ट द्यायचो, तेव्हा माझा एवढा स्कोर यायचा नाही. म्हणजे मी सिली मिस्टेक्स पण करायचो काही-काही आणि मी एवढा अभ्यास पण करायचो नाही. पण जसे-जसे मला मार्क्स पडायला लागले, तर मग मला समजलं की कुठून मी मार्क्स काढू शकतो, कोणते टॉपिक माझे स्ट्राँग आहेत, कोणते वीक आहेत. तर त्यावरनं मी वीक सब्जेक्ट्सला जास्त टाईम द्यायचो, वीक टॉपिक जास्त प्रिपेअर करायचो, क्वेशन्स जास्त सॉल्व्ह करायचो. तर ते करून-करून इव्हेंच्युअली माझा स्कोर वाढला. पण ते पण आहे की तुम्ही किती पण अभ्यास करा, पण जर तुम्ही नीट हे लक्ष दिलं नाही सॉल्व्ह करताना, तर सिली मिस्टेक्स होतात. तर ते जसं तनिष्का म्हणली की जास्त टेस्ट देऊन तुम्ही ते एलिमिनेट करू शकता. मी पण तसंच केलं आणि तुम्ही जे बोलले ते ऑनलाईन टेस्ट सीरीजचं, तर ते खूप हेल्पफुल होतं. कारण काही पोरांना तो युजर इंटरफेस अडॅप्ट केलं की म्हणजे तो बरा असतो. कारण की आपण डायरेक्ट एक्झामला जाऊन कधी प्रेशरमध्ये येऊ शकतो किंवा काही होऊ शकतं. तर त्याच्या आधी 4-5 टेस्ट त्या इंटरफेसमध्ये देऊन आपण चांगलं प्रिपेअर करू शकतो. टोटल नंबर ऑफ टेस्ट किती अपेअर केल्या? 20, 30, 35? मी एकदम मी सी-ई-टीच्या आधी 40-45 वगैरे टेस्ट अटेम्प्ट केले असेल फुल सिलेबसचे. पी-वाय-क्यूज वगैरे द्यायचो आणि मग मॅट्रिक्सचे जे टेस्ट होते ते पण द्यायचो. तर ऑलमोस्ट 40-45 टेस्ट तर लागतातच कोणत्या पण, म्हणजे जी एक्झाम आपल्याला फायनली द्यायची आहे, त्याला पूर्व पद्धतीने जर आपण 30-35-40 मिनिमम टेस्ट जर दिल्या एक्झामच्या अगोदर, तर हे एक्झिक्युशनचे एरर निघू शकतात. आता महत्त्वाचा प्रश्न की 11th-12th स्टँडर्डची जी जर्नी असते, त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन्स पण खूप सारे असतात. आपल्या फ्रेंड सर्कलमध्येच म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा, बरोबर? आणि प्रत्येकाला असं वाटतं की अभ्यासाच्या रूटीनमधनं थोडासा टाईमपास म्हणा किंवा थोडंसं रिफ्रेश होण्यासाठी आपण तो वे चूज करतो. पण तो वे किती डिस्ट्रॅक्ट करतो किंवा तुम्ही कसं बॅलन्स केलं या गोष्टीला, की हे माझं डिस्ट्रॅक्शन आहे, याला टॅकल करायचं आहे किंवा या गोष्टींवर तुमचं प्लॅनिंग कसं होतं? जसं तनिष्का? मला वाटतं माझी डिस्ट्रॅक्शन म्हणजे झोप होती. कारण की म्हणजे मी फार झोपायचे आणि कुठेतरी साइडून प्रेशर यायचं असं, की फ्रेंड्स म्हणतात मी 2 वाजेपर्यंत, मी 3 वाजेपर्यंत अभ्यास करते आणि मी इथे 10लाच झोपते. तर ते कुठेतरी डिस्ट्रॅक्शन आणि आळशीपणा थोडासा होता. ॲक्चुअली की माझा पर्सनल फोन नव्हता 11th-12th कारण त्यांनी कदाचित खूप जास्त डिस्ट्रॅक्शन होतं सोशल मीडिया वगैरे. तसा डिस्ट्रॅक्शन माझा नव्हता. मी सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह नव्हते. हार्डली जर खूप बोर झालं तर YouTube शॉर्ट्स फक्त बघायचे आणि टीव्हीचा पण असं काही नाद नव्हता. फक्त थोडंसं कुठेतरी आळशीपणा होता. पण मग त्यावेळी त्यावर टॅकल कसं करायचं तर हे माइंडसेट एक माहीत होता, की सगळे करतायत आपल्याला करावंच लागणार आहे, ऑप्शन नाहीये. त्यामुळे कुठेतरी त्याला टॅकल केलं, की झोपू आपण, पण आपला मग झोप पूर्ण घेऊन दिवसभराचा जो टाईम आहे, तो मी कंप्लीट अभ्यासामध्ये युटिलाइज करायचे. म्हणजे दिवसभरात दुसरा टाईमपास नाही. झोप आहे ती घ्यायचे आणि मग दिवसभराचा कंप्लीट अभ्यास डेडिकेटेडली अभ्यासाला वेळ द्यायची असं. तुझ्या केसमध्ये काय डिस्ट्रॅक्शन होतं हर्षित? तर माझ्या केसमध्ये पण सेम सोशल मीडिया आणि मी गेम्स वगैरे खूप खेळायचो. मी बी-जी-एम-आय वगैरे म्हणजे एकदा खेळायला बसलो की मग 3-4 तास खेळायचो कंटिन्युअसली. तर त्यामुळे कुठेतरी माझा अभ्यासमध्ये मन लागायचं नाही. अभ्यासला बसलो की बोर व्हायचा. मग कधी-कधी वाटायचं की गाणे ऐकत अभ्यास करू, पण तसं अभ्यास होत नाही. एकदम मन लावून केलं तरच होतो. तर सगळ्यात मेन तर सोशल मीडिया आहे. तो जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हाच तुम्ही फोकस करू शकाल. किंवा नाहीतर मग अभ्यासाला बसलो, की कधी वाटतं बोर झालं 5 मिनिटं थोडं बघू आणि मग ते 5 मिनिटाचं कधी 2 तास होऊन जाईल तुम्हाला कळणार पण नाही. तर तोच एक मेन डिस्ट्रॅक्शन आहे सोशल मीडिया आणि गेम्स वगैरे. तर ते जास्तीत जास्त अव्हॉइड करा. बरोबर. सोशल मीडियाचा म्हणजे सोशल मीडिया तर युजफुल नाही राहणार, बट ठीक आहे. YouTubeवर खूप सारे व्हिडिओज अवेलेबल असतात रिलेटेड कंटेंटचे. त्याचा फायदा होतो, या पॉइंटला येऊ आपण. पण बऱ्याच मुलांचं काय आहे, जसं क्लासचा ड्युरेशन झाला, जाताना खूप एनर्जी असते. आज जाऊन आपण हे करू, डोक्यात खूप प्लॅनिंग सुरू असते, की मला आज हे करायचं आहे, मी करून दाखवेल. पण जसं आपण घरी पोहोचतो, आपली ती एनर्जी एकदम ड्रेन डाउन होऊन जाते आणि आपण म्हणतो, "नाही, आता रात्री बसू." पुन्हा रात्री बसायला जातो, तेव्हा आपल्याला वाटतं, "अरे, आजचा तर दिवस संपला. आता उद्या नवीन सुरुवात करू. नवीन दिवस, नवी एनर्जी." तर तो जो फेज असतो, तुम्ही तो वेळ कसा काढून न्यायचा, की नाही मला आज करायचंच आहे. त्याचा किती रोल असतो? कारण सक्सेस तर असं इझिली मिळत नाही, नाही का? तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला पण इच्छा होत असावी या गोष्टींची, बट तुम्ही त्याला टॅकल कसं केलं? म्हणजे इच्छा आहे करायची, पण होत नाहीये. त्यावेळी तुम्ही कसं मॅनेज केलात, की नाही मला हे आज करून दाखवायचंच आहे. बरोबर, तनिष्का? तसं व्हायचं बऱ्याचदा, की म्हणजे क्लास जर 6:00-6:30ला सुटला तर एनर्जी खूप राहायची नाही अशी. मग घरी गेले की थोडंसं जेवण वगैरे करून मग कुठेतरी टार्गेट राहायचं दिवसाचं, की आपण हे नाही केलं तर उद्याच्या टेस्टमध्ये आपल्याला परफॉर्म नाही करता येणार. त्यामुळे मग
तो करायचो डेडिकेटली अभ्यास आणि माझं असं होतं, की मला जास्त रात्री जमायचं नाही. सो मी पहाटे उठणं ट्राय करायचे, ते प्रिफर करायचे आणि मग पहाटे उठून आहे तो अभ्यास करायचे. मोस्टली जास्त बॅकलॉग राहणार नाही हे ट्राय असायचं. म्हणजे जर आपला क्लासमध्ये एखादा चॅप्टर संपवलाय, तर मग तो एकदा नोट्स थ्रू जाऊन त्याचे क्वेशन्स ट्राय करायला घ्यायचे, की एकदा पी-वाय-क्यूज मागच्या वर्षीचे म्हणजे मागच्या 3-4 वर्षाचे पी-वाय-क्यूज ते सॉल्व्ह झाल्यानंतर आपले पब्लिकेशनचे पी-वाय-क्यूज आणि त्यानंतर मग अगदी मागच्या रिसेंटली म्हणजे आता जर तुम्ही 25 ची एक्झाम देता 24 ची कारण मागच्या वर्षीचे जरा अवघड जातात आपल्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये. मग तसं करायचे. ओके. जसं ही जर्नी एकाची नसते. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे, की मुलगा समोर दिसतो, पण त्याच्या मागे त्याला सपोर्ट करणारे त्याचे पॅरेंट्स आहेत, त्याचे टीचर्स आहेत. तर हर्षित तुझ्या केसमध्ये तुझ्या पॅरेंट्सचा रोल कसा होता? स्टार्टच्या 11th पासून ते 12thच्या एंडपर्यंत नाही का एक्झामपर्यंत? आणि टीचर्सचाही रोल कसा होता, की जेव्हा आपण डिमोटिव्हेटेड फील करतो, तेव्हा एखादा टीचर आपल्याला बोलून आपल्याला परत आपल्या ट्रॅकवर आणतो किंवा पॅरेंट्सचा रोल. तुझ्या केसमध्ये हा रोल कसा होता? माझ्या केसमध्ये पण खूप रोल होता पॅरेंट्सचा. सगळ्यात आधी तर त्यांनी मला म्हणजे असं काही कधी फोर्स केलं नव्हतं, की तू आज अभ्यास केला नाहीयेस, तर तू आज 6 तास अभ्यास केलाच पाहिजे असं वगैरे. आणि माझा एक 12thमध्ये थोडा फेज होता, की जिथे मला बिलकुल एकदम मार्क्स पडत नव्हते. एकदम म्हणजे जेवढं मी स्कोर करायचो त्याच्या माझ्या एक्स्पेक्टेशनपेक्षा पण खूप कमी मला स्कोर पडत होते. आणि हा फेज म्हणजे 1 महिन्यापर्यंत चाललेला. तर तेव्हा मी एकदम डिमोटिव्हेटेड होतो वगैरे. मग माझ्या पॅरेंट्सनी मला सांगितलं, की "काय नाही अजून टाईम आहे सी-ई-टीला. तू हा फेस ओव्हरकम करू शकतो." तर तेव्हा पण मी एकदम म्हणजे अभ्यास करायला लागलेलो. तेव्हा मी अभ्यास केला आणि मग तो फेस कसा तरी मी ओव्हरकम केला आणि मग परत माझा जेवढे मार्क्स पडायचे तेवढे पडायला लागले. आणि टीचर्सचा पण खूप मोठा रोल आहे ह्याच्यात. जसं की तुम्ही सांगितलं, की तुम्ही घरी जाऊन थकता. मग तेव्हा अभ्यास करावासा वाटत नाही आणि कधी-कधी वाटतं, की ठीक आहे आज खूप थकलोय, उद्या करू. पण जे वाघ सर आहेत केमिस्ट्रीचे, त्यांनी आम्हाला एक लाईन बोललेलं, की मोटिव्हेशनची गरज नसते, डिसिप्लिनची गरज असते. जर तुम्हाला काही लाईफमध्ये मोठं पाहिजे, तर तुम्ही मोटिव्हेट होऊन चालणार नाही. तुम्ही डिसिप्लिन्ड असायला पाहिजे, की म्हणजे बाबा आज मी मोटिव्हेटेड आहे. मी आज 6 तास करेल आणि मग परत 2-3 दिवस मी केलंच नाही. असं चालणार नाही. तुम्ही डिसिप्लिन्ड असायला पाहिजे, की मी दररोज एवढा माझा टार्गेट आहे, तर मी एवढा कंप्लीटच करेल. तर तो सरांनी आम्हाला खूप सांगितलं आणि मग जे डाउट्स वगैरे असायचे आमचे, ते पण सर लगेच सॉल्व्ह करून द्यायचे. आणि मग काही एक्स्ट्रा टिप्स वगैरे असतील किंवा पी-वाय-क्यूज वगैरे असतील, तर ते आम्हाला प्रोव्हाईड करायचे. तर तसा सरांचा पण रोल खूप होता. बरोबर. म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी काही क्वालिटीज लागतात. आता मी शॉर्टमध्ये हे विचारतो तुम्हाला, की तुमचे जे सक्सेस आहे, त्याच्यामध्ये अशा कोणत्या 3 क्वालिटीज आहेत तुमच्याकडे वेगळ्या, ज्या म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं, की किंवा छोटा पण एखादा कोणता पॉइंट असेल, ज्याच्यामुळे तुम्हाला वाटतं, की माझ्या सक्सेससाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. अशा एक सिंगल वर्डमध्ये जर आपण 3 क्वालिटी सांगायच्या झाल्या, तर तू काय सांगशील तनिष्का? आय थिंक फर्स्ट म्हणजे नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, की लो पॉइंट येतात खूप सारे, पण त्यावेळेस आपल्याला डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचं किंवा डिमोटिव्हेट नाही व्हायचं. परत उठून त्याच पोटेन्शियलनी अजून चांगलं करायची हे ठेवलं पाहिजे. दुसरं म्हणजे माझं कॉम्पिटिटिव्ह नेचर आय थिंक कारण की मला म्हणजे अलगे सरांनी एकदा बोललं होतं, की तुम्ही जर क्लासच्याच एक्झाममध्ये फर्स्ट, सेकंड येत नसाल, तर तुम्ही काय अपेक्षा करता, की अगदी महाराष्ट्रामध्ये तुम्ही पहिल्या 100-200 मुलांच्यात आहे. आणि ती गोष्ट कायम हिट व्हायची, की आपल्याला ॲटलीस्ट क्लासमध्ये तरी टॉप करता आलं पाहिजे. मग कुठे आपण चांगल्या स्कोरची अपेक्षा ठेवू शकतो. म्हणून कुठेतरी तो थोडासा नेचर पण असणं गरजेचं आहे. कारण मग आपण सेल्फ मोटिव्हेटेड राहतो त्याने. आणि थर्ड म्हटलं तर कन्सिस्टंटली कारण की म्हणजे जो काही सिलेबस आहे तो सोबत घेऊन जाणं. कारण एकदा बॅकलॉग पडला तर मग तो खूप अवघड जातं आपल्याला किंवा बॅकलॉग आपण कव्हरही करू शकतो, पण त्या डेप्थपर्यंत नाही पोहोचू शकणार आपण. म्हणून जसा क्लासचा सिलेबस चालू आहे त्याच्या थ्रू जाणं, त्याच्यासोबत जाणं खूप गरजेचं आहे मला वाटतं आणि ते कुठेतरी थोडं जमलंय. बरोबर. कन्सिस्टन्सी पाहिजे म्हणजे प्रत्येक एफर्टमध्ये जर एखादी गोष्ट आपण कंटिन्युअसली करत राहिलो, तर त्या गोष्टी जमून जातात. तुझ्या केसमध्ये हर्षित काय वाटतं? अशा 2-3 क्वालिटीज ज्या तुला या फेजला घेऊन आल्या. आज तुम्ही सी-ओ-ई-पी कॉलेजमध्ये आता सेकंड सेमिस्टर सुरू आहे. जस्ट तुमच्या मिड सेम झाल्या आय थिंक बरोबर? तर तुझ्यात काय क्वालिटीज होत्या ज्या आज तू इथे आहेस? माझ्यात सगळ्यात पहिले तर डिसिप्लिन. मी खूप डिसिप्लिन्ड होतो माझ्या प्लॅन्सवरती वगैरे. मी एकदम प्लॅन्स वगैरे सगळे नीट एक्झिक्यूट करायचो एकदम. आणि दुसरं म्हणजे कन्सिस्टन्सी. मी एकदम कन्सिस्टंट होतो, की दररोज मी एक टार्गेट ठरवला तर तो मी दररोज करणार. असं नाही की 2 दिवस केलं आणि मग 3 दिवसचा गॅप, मग परत 2 दिवस असं मी केलं नव्हतं. मी एकदम माझ्या
अभ्यास सोबत कन्सिस्टंट होतो आणि तिसरा म्हणजे हार्डवर्क. तुम्ही किती पण टॅलेंटेड असू, काही पण तुम्ही एकदम म्हणजे टॅलेंटेड वगैरे असू, पण तुम्ही जोपर्यंत तुमचे एफर्ट्स, हार्डवर्क तुम्ही करणार नाही, तोपर्यंत तुम्ही सक्सीड नाही होणार. हार्डवर्क बीट करतं टॅलेंटला आपण नेहमी ऐकतो नाही का? बरं आता ह्या सर्व फेजमध्ये एक्झामच्या दिवशीचं काय प्रेशर असतं? म्हणजे लेट्स से उद्या एक्झाम आहे. आपण खूप प्रिपेअर केलेलं असतं. पण तो एक दिवस असतो नाही का, जिथे आपल्याला जाऊन परफॉर्म करायचं असतं. जसं मॅचमध्ये पण आपण पाहतो फायनल वगैरे खूप सारा क्राउड असतो. तेव्हा तिथे प्लेयरला प्रेशर असतं परफॉर्म करण्याचं. तसं स्टुडंटच्या लाईफमध्ये एक्झाम डे म्हणलं की एक फिअर फॅक्टर असतो, की उद्या माझं काय होईल? त्याच्या आधीच्या दिवसाची जर्नी वगैरे काय होती तनिष्का, की एक्झामच्या दिवशी चांगलं परफॉर्म करण्याचं प्रेशर त्याला कसं टॅकल केलं? सगळ्यात पहिल्यांदा तर ज्यावेळेस एक्झामची डेट आली होती, त्यावेळेस माझा पहिला दिवस आणि पहिली शिफ्ट आली तर त्यावेळेसच मी खूप प्रेशराईज झाले होते. कारण की मोस्टली आपल्याला वाटतं की मध्ये कुठेतरी पेपर यावा आपला. मग ते एक सरप्रायझिंग होतं माझ्यासाठी आणि हे डोक्यात होतं की आपल्याला जे-डबल-ई सारखं वगैरे नाहीये, की आपण 2 वर्ष केलं, आपल्याला 3 तासच आहेत आपल्याकडे. त्यामध्ये जर आपल्याला नाही जमलं, तर आपल्याला रिग्रेट तो खूप मोठा असेल आपला. त्यामुळे नर्व्हस होते, पण मग एक कुठेतरी डोक्यात होतं, की पॅनिक नाही व्हायचंय तिकडे जाऊन. कारण माझं खूप वेळेस आधी झालंय असं, की जर मी एकदा पॅनिक झाले ना, की थोडासा इम्पॅक्ट तो उरलेल्या पेपरवरती होऊन जातो. मग त्याच वेळी असा एक पेपर झाला होता माझा, ज्यावेळेस तुम्ही मला म्हणाला होतात, की "तनिष्का निडर हो." म्हणजे आन्सर मार्क करताना तू जास्त प्रेशर घेऊ नकोस. तर ज्यावेळेस मी माझा पेपर देत होते सी-ई-टीचा, त्यावेळेस फिजिक्स, केमिस्ट्री पहिला आपला चालू होतो. त्यावेळेस प्रत्येक क्वेशनला मला तुमचं वाक्य आठवत होतं, की "तनिष्का निडर हो." आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचे क्वेशन मी खूप खूप शांत आणि डोकं शांत ठेवून सॉल्व्ह केले. म्हणजे माझा पॅटर्न असा होता, की मी पेपर स्टार्ट झाल्या-झाल्या केमिस्ट्री जेवढं जमते तेवढं करून घ्यायचे. थेअरी जेवढी होती किंवा सिंपल न्यूमेरिकल असतात ते करून घ्यायचे अगोदर आणि त्यानंतर मग पहिला राउंड झाल्यानंतर केमिस्ट्रीचे जेवढे झालेत आणि उरलेले मी लगेच दुसऱ्या राउंडला करायचे आणि मग फिजिक्सला हात लावायचे. फिजिक्समध्ये पण सेम जेवढे जमतायत तेवढे आधी आणि मग उरलेले क्वेशन्स. फिजिक्स, केमिस्ट्री माझा छान गेला म्हणजे मी सॅटिस्फाईड होते, की मी माझं बेस्ट देऊ शकले. पण नंतर मॅथ्स आला आणि मॅथ्समध्ये जसा एक्स्पेक्टेड पेपर होता त्यापेक्षा खूप वेगळा पेपर होता. म्हणजे अ, अगदी वेगवेगळे क्वेशन्स दिसायला लागले. क्वेशन्स सुटत नव्हते. म्हणजे माझं असं होतं, की पहिला क्वेशन ओळखीचा वाटला सॉल्व्ह करायचे, पुढचा जायचे. पण हे लिटरली मला हा जमत नसेल, की मी पुढचा सोडते. हा जमत नसेल, पुढचा घेते. असं करत-करत कित्येक क्वेशन झाले आणि त्यातले अगदी 30-35 क्वेशन झाले. मी 4-5च केलेले मला दिसतायत. तर मग मला ते कुठेतरी रिअलायझेशन झालं, की तनू म्हणजे तू शेवटचा पेपर देतीयेस, तुझा फायनल पेपर देतीयेस आणि तुझे एवढे कमी क्वेशन सॉल्व्ह होतायत. कारण की मॅथ्सचे मार्क्स डबल होतात. मॅथ्स म्हणजे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मग तिथे कुठेतरी खूप माझा पॅनिक इन द वे होता, पण मी स्वतःला कंट्रोल ठेवला, की शांत झाले, एक डीप ब्रेथ घेतला, की जेवढं जमतंय तेवढं करूया आणि जेवढं जमत होतं त्या वेळेमध्ये तेवढे मी सॉल्व्ह केले क्वेशन. फक्त की असं म्हणतात ना, हे प्रिपरेशनचं जर 100% असेल, तर त्यातलं एक्झामचं जे 100% असेल, त्यातलं 50% आपलं प्रिपरेशन आणि 50% हे एक्झिक्युशन आहे. कारण प्रिपरेशन कितीही चांगलं असो, एक्झिक्युशनमध्ये आपण जरा चूक केली, की तो इम्पॅक्ट आपल्या रिझल्टवरती पडणार आहे. म्हणून प्रिपरेशनमध्ये खूप शांत राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जसं म्हटलं टेस्ट खूप साऱ्या द्या. कारण की मग ते आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स येतो, प्रॅक्टिस होते आपली आणि डोकं शांत ठेवा. पेपर अवघड येऊ शकतो. फक्त त्यावेळी आपल्याला पॅनिक नाही व्हायचंय. आपण जेवढं स्वतःला काम करता येईल, शांत करता येईल, तेवढं शांत होऊन आपण अ, अगदी शांत होऊन ते क्वेशन्स अटेम्प्ट करून आन्सरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा असतो. बरोबर. म्हणजे फक्त पी-सी-एम, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स असे 3 सब्जेक्ट नसून एक चौथा सब्जेक्ट पण असतो. पेपर कसा अटेम्प्ट करायचा असतो, किती फोकस्ड वेमध्ये राहायचं आहे, पॅनिक नाही व्हायचं एक्झाममध्ये आणि तो पार्ट ज्याला जमतो त्याचा रिझल्ट लागतो. बरोबर. आता रिझल्टबद्दल बोलूयात नाही का. रिझल्टचा डे कसा होता नाही का हर्षित? जसं तुला समजलं कारण रिझल्ट लेट नाईट लागलेला आपल्या वेळेस नाही का. म्हणजे 11-12 वाजता वगैरे रिझल्ट होता. आम्ही पण वाट पाहत होतो. तर त्यावेळेस तो मोमेंट काय होता? तू तुझ्या आई-बाबांसोबत काय फील केलं रिझल्ट पाहताना नाही का? म्हणजे हा मोमेंट पण एक असतो ज्युनियरसाठी, की तो मोमेंट जगण्यासाठी एफर्ट्स मारायचे आहेत. तो मोमेंट कसा होता तुझ्या लाईफमध्ये? सर तो मोमेंट खूप चांगला होता. रात्री एकदम 11-12ला रिझल्ट आलता बहुतेक. मी मम्मी-पप्पासोबत बसलेलो आणि माझ्या एका फ्रेंडनी मला मेसेज केलं, की रिझल्ट आलाय. तर तेव्हा मी रिझल्ट बघत होतो. मम्मी-पप्पा बाजूलाच होते आणि मग रिझल्ट जसा आला 99.86 तर मला खूप खुशी झाली कारण माझा पेपर एवढा चांगला गेला नव्हता काही रिझन्समुळे. तर मग जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मी बघितलं 99.86 तर माझे पप्पा पण खूप खुश झाले, मम्मी पण खुश झाली. त्यांना मी जेव्हा घरी जाऊन सांगितलेलं त्यांना, की पेपर एवढा नीट चांगला गेला नाहीये, तर त्यांना वाटलं नव्हतं, की एवढे पडतील.
पण पडले आणि मग आम्ही सगळे खुश होतो खूप. बरोबर. म्हणजे तो एक मोमेंटच वेगळा असतो नाही का? आपल्याला असं जिंकल्यासारखं वाटतं त्या मोमेंटला. आता म्हणजे मुलांना ज्युनियर्सला जे आता 12th अपियर करणार आहे, म्हणजे आता एक सी-ई-टी अपियर करणार आहेत जस्ट, किंवा जस्ट 11मध्ये एंटर झालेले आहेत. त्यांना तुम्ही प्रत्येकाने 3 अशा काय तुम्ही टिप्स द्याल जेणेकरून त्यांना पण या गोष्टी टॅकल करण्यामध्ये हेल्प होईल? जसं तनिष्का, तू काय सांगशील त्यांना? त्यांनी 3 गोष्टी अशा काय कराव्यात जेणेकरून त्यांना हेल्प होईल त्यांच्या जर्नीमध्ये? जसं मी पण म्हटलं, की मगाशी तुम्ही मला माझे 3 पॉइंट्स विचारले होते, की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवा. ही जर्नी कन्सिस्टंट नाहीये. 2 वर्षाची आहे, मोठी आहे. त्यामध्ये खूप सारे अप्स, खूप सारे डाउन्स येतात. डाउन्स असे असतात, की त्यामध्ये मग त्या डाउन पॉइंटला तुम्ही कसे रिएक्ट करताय हे तुमचं सक्सेस ठरवतं. मग त्यामध्ये तुम्ही अजून खचून जाऊन, की नाही मला जमतच नाही म्हणून सोडून देताय, की एक मोटिव्हेशन घेऊन तुम्ही परत बाउन्स अप होताय, हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे बिलकुल सॅड होऊ नका किंवा भीती वाटून घेऊ नका, की मला जमतच नाहीये, माझ्याकडून होणारच नाही, असं होऊ नका. तुम्ही करू शकता, स्वतःवरती विश्वास ठेवा. आणि दुसरा पॉइंट मी हा सांगेल, की नो युअर ओन स्ट्रॅटेजी. आता खूप सारे टॉपर्सचे, मी पण माझ्या वेळेस टॉपरचे पॉडकास्ट पाहायचे किंवा सीनियर्सला विचारायचे, माझ्या फ्रेंड्सला विचारायचे. सगळ्यांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. म्हणजे सगळ्यांची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर मग असं नाहीये, की जर एखाद्याची पद्धत ती आहे, तर मलाही ती, आता मी जरी माझी पद्धत तुम्हाला सांगते, असं नाही की तुमच्यावरती लागू झाली पाहिजे. माझ्या वेळेस पण तसं व्हायचं, की माझे सगळे फ्रेंड्स अगदी 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करत जागायचे. मग मला टेन्शन यायचं, की मी चुकतीये, माझा रिझल्ट नाही येणार बहुतेक, कारण मी ते माझं बेस्ट देत नाहीये. पण मग कुठेतरी मला जाऊन एका पॉइंटला रिअलाईज झालं, की प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी आहे. जर माझा दिवसात त्या पोटेन्शियलने अभ्यास होतो, तर त्यांचा रात्रीचा होत असेल. तर इट्स नॉट लाइक दिस, की एखादं जर त्याची स्ट्रॅटेजी सांगतोय, तर आपल्यावरती पण ती इम्प्लिमेंट होईल. तुम्ही जर आता 11th स्टँडर्डला आहात, तर तुमच्याकडे खूप जास्त स्कोप आहे, की तुमची स्ट्रॅटेजी ओळखणं, की तुम्हाला कसा अभ्यास लागतो, तुमचा स्ट्राँग पॉइंट काय, तुमचा वीक पॉइंट काय, ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही म्हणजे स्वतः डिसाईड करा आणि तीच फॉलो करा. आणि तिसरा पॉइंट हाच असेल, की स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही करू शकता. फक्त कन्सिस्टंटली एफर्ट्स टाकत राहा. हार्डवर्क करत राहा. जसं हर्षित म्हणला, हार्डवर्क खूप जास्त महत्वाचं आहे आपल्या फेजमध्ये. आणि अजून एक पॉइंट मला सांगायचं आहे, की डाउट्स विचारा. टीचर्स आपले खूप चांगले आहेत. ते तुम्हाला, तुम्ही एक जरी डाउट विचारला ना, ते खूप चांगलं तुम्हाला हेल्प करतात. आता माझ्याच्या वेळचं मी जर सांगितलं, तर वाघ सरांनी केमिस्ट्री खूप छान शिकवलं. त्यांनी कधीही कोणताही डाऊट विचारला तो खूप चांगला सांगितलाय. मयूर सरांनी आमचं कॅल्क्युलस खूप जास्त स्ट्राँग केलंय. आणि त्यासोबत अलगेज सर आणि उमेश सर, तुम्ही दोघांनी आमचं फिजिक्स, केमिस्ट्री खूप चांगलं शिकवलं तर आहेच, पण त्यामध्ये आवड सुद्धा तुम्ही खूप निर्माण केली. आणि मला वाटतं त्या पॉइंटला तुम्ही दोघांनी मला ओरडलं, की तुझा स्कोर येत नाहीये किंवा तू कुठे चुकतेयस. ते खूप गरजेचं होतं. कारण त्यावेळी मला हिट व्हायचं, की माझ्या टीचर्सला माझ्याकडून किती अपेक्षा आहे. आणि ते करणं मला जास्त मोटिव्हेटिंग वाटायचं, किंवा कधी माझा स्कोर लो आला तर मी कुठे चुकते, हे दरवेळेस मला टीचर्सनी सांगितलंय. मग मला हेच सांगायचंय, की टीचर्ससोबत इंटरॅक्शन असणं खूप महत्वाचं आहे. काही मुलं घाबरतात, की मी काय बोलू, काय विचारू? तुम्ही एकदा बोलून बघा. टीचर्स आपले खूप कोऑपरेटिव्ह असतात. म्हणजे हेच मला सांगायचंय, की खूप वेळेस असं होतं, की क्वेशन सॉल्व्ह करताना आपण स्कॅन करू, बघूया. Google सांगेल आन्सर, वेबसाईट्स असतात ते सांगून देईल आन्सर. काय गरज आहे डाउट विचारायची? असं खूप जणांना वाटतं, भीती वाटते डाउट विचारायची. पण मग असं होतं ना, की एक्झाममध्ये तो क्वेशन आला, की तुम्हाला ते Googleची लाईन्स आठवायला लागतात, की Googleनी ही स्टेप केली होती, त्यानंतर ही स्टेप होती. पण जर तोच क्वेशन टीचर्सकडे घेऊन गेले, जसं मी फिजिक्सचा एखादा क्वेशन उमेश सरांकडे घेऊन जायचे. तर मग सर आम्हाला तो क्वेशन असा समजवायचे, की तो क्वेशन तर समजायचाच, पण त्या रिलेटेडच्या 4 कॉन्सेप्ट सुद्धा क्लिअर व्हायच्या. म्हणून हे खूप महत्वाचं आहे, की तुम्ही जर टीचर्सला डाऊट विचारत असाल ना, तर तुमचा तो क्वेशन फक्त क्लिअर होत नाही, तर तो कॉन्सेप्ट क्लिअर होतो. त्यामुळे टीचर्सशी इंटरॅक्टिव्ह राहा. ते जे सांगतायत ते ब्लाइंडली फॉलो करा. त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आपल्याला आपल्या चुकांपेक्षा त्यांना आपल्या चुका जास्त माहीत असतात, की आपण कुठे वीक आहे, आणि ते आपल्याला खूप चांगलं गाईड करतात, की आपल्याला कसं स्ट्राँग बनता येईल. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा. टीचर्स सांगतायत ते करा. हार्डवर्क करा. कन्सिस्टन्सी ठेवा. आणि जस्ट करत राहा. जर तुम्ही तुमचं बेस्ट दिलं, तर कोणीही नाही थांबू शकणार तुम्हाला तुमचं सक्सेसपर्यंत पोहोचायला. काय स्टुडंटच्या फेजमध्ये त्याला टोकणं पण तेवढं महत्त्वाचं असतं. म्हणजे बऱ्याच वेळा काय मुलं आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवरनं थोडेसे डिस्ट्रॅक्टेड राहतात. आता बोलताना एखाद्या स्टुडंट आम्हालाही माहीत असतं, की त्याचा स्कोर येतोय, म्हणजे त्याला कशाला बोलायचं असं वाटतं कधी-कधी. पण ज्याची जे पोटेन्शियल आहे, तो जर ते थोडे युटिलाइज करत नसेल, त्या केसमध्ये टोकणं पण महत्त्वाचं होऊन जातं. तसं हर्षित, आता 12वीची जी मुलं आहेत, एप्रिल महिन्याच्या 10-12 तारखेपासून सी-ई-टीचा पहिला फेज चालू होतोय. यावेळी सी-ई-टीचे 2 एक्झाम्स होणार आहेत. म्हणजे 2 अटेम्प्ट आहेत. जसं जे-ई-ला असतात सेम तसं. तुमच्या वेळी एकच होता तो. तर मुलांनी काय म्हणजे दोन्ही अटेम्प्ट असे
डोळ्यासमोर ठेवले पाहिजेत का, की एकच आहे असं समजून काम केलं पाहिजे? बरोबर. 2 ऑप्शन असल्यावर आपण कसं परफॉर्म करतो? बरोबर. आणि तू काय त्यांना टिप्स देशील, की आता 12th वाले आहेत, एक्झामच्या आधी काय केलं पाहिजे, नाही का? आता हा 1 महिना आहे, त्याला कसं युटिलाइज केलं पाहिजे? सर आता जसे 2 अटेम्प्ट आहेत, तर त्यांनी दोन्ही अटेम्प्टवरती फोकस केलं पाहिजे. ना की असं की म्हणजे एकच अटेम्प्ट आपण एकदम नीट करू. जे आपण एक्झाम दिवशी जाऊन जे आपण एक्झाम देतो, त्यात आपल्या हातात काही नसतं. जेव्हा काही पण होऊ शकतं. पीसी खराब होऊ शकतो किंवा असं काही पण होऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही दोन्ही अटेम्प्टवरती फोकस केलं तर ते बरं असेल. कारण की जर एका अटेम्प्टमध्ये तुमचा स्कोर कमी आला, तर तुम्ही दुसऱ्या अटेम्प्टमध्ये जाऊन तुमचा स्कोर वाढवू शकता आणि तुम्हाला जो कॉलेज पाहिजे तो तुम्हाला भेटू शकतो. आणि जे टिप्स मला द्यायचे असेल, तर सगळ्यात पहिले आता एक टिप आहे, की तुमच्या गोलसोबत कधी कॉम्प्रोमाईज नका करू. जर तुम्हाला वाटतंय आता, की माझा स्कोर कमी येतोय, तर समजा मी सी टार्गेट केलतं, तर आता वाटतंय स्कोर कमी आहे, तर मी सी सोडून पी-आय-सी-टी, पी-सी-सोई, व्ही-आय-टी असे कॉलेज टार्गेट करतो. तर ते कधीच नका करू. कारण की जेव्हा तुमचा माइंडसेट चेंज होतो, की मला हे नकोय, आता माझ्याकडून हे होत नाहीये, मी ह्याच्यावरती फोकस करतो. तर तेव्हा तुमचे एफर्ट्स पण कमी व्हायला लागतात. तर तसं बिलकुल नका करू. तुमच्या गोलसोबत कधी कॉम्प्रोमाईज नका करू. जे तुम्ही स्टार्टिंगपासून गोल ठरवलंय, त्यावरतीच वर्क करा. तुमचा स्कोर कमी येत असेल तर चालेल. तुम्ही त्याला अभ्यास करून वाढवू शकता. पण गोल्ससोबत कधी कॉम्प्रोमाईज नका करू. आणि दुसरा टिप म्हणजे हार्ड करत राहा. जर तुमचा कोणता फेज असेल जिथं तुम्हाला एकदम कमी मार्क्स पडताय, तुम्ही एकदम डिमोटिव्हेटेड आहात, तर ठीक आहे तुम्ही डिमोटिव्हेट आहात, पण तुम्ही वर्क करत राहा. तुम्हाला तो फेज तुम्ही कधी ना कधी पार कराल आणि तुमचा स्कोर परत वाढेल. आणि 1 महिन्या आधीचे टिप्स तर म्हणजे तुम्ही टेस्ट देत राहा. दररोज एक तरी टेस्ट तुम्ही द्यायलाच हवा. आणि जसं सर म्हणले, की तो जो मॅट्रिक्सनी टेस्ट ऑर्गनाइज केली होती ऑनलाईन, त्यावरती टेस्ट द्या. तुम्हाला कळेल कसे क्वेशन्स येऊ शकतात किंवा कसा यूजर इंटरफेस असतो. तर त्यावरनं तुम्ही प्रिपेअर करू शकता. ओके. एक छोटासा पॉइंट फक्त मी ॲड करतो याच्यामध्ये. 2 अटेम्प्ट आहेत, बट मुलांनी ते दोन्ही अटेम्प्टकडे पहिला अटेम्प्ट झाल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टचा विचार कराल. म्हणजे काय असतं, जसं आता रिसेंटली T20 वर्ल्ड कप झाला. तुम्ही जर थोडा स्टॅट बघाल ना, तर टोटल 7 सेंचुरीज हिट केल्या प्लेयर्सने आणि याच्यामध्ये 7 पैकी ना 5 सेंचुरीज ज्या होत्या त्या पहिल्या इनिंगला आल्या होत्या आणि फक्त 2 सेंचुरी अशा होत्या ज्या सेकंड इनिंगला होत्या. तुम्ही जर डिफरन्स बघाल ना, तर सेकंड इनिंगमध्ये काय असतं, प्रेशर असतं. किती बॉलमध्ये किती रन आपल्याला काढायचे आहेत, बरोबर. तसंच एक्झाममध्ये पण आहे. पहिला अटेम्प्ट जर नाही चांगला गेला, तर सेकंड अटेम्प्टला प्रेशर येऊ शकतं आपल्याला, की आता मला चांगलं करून दाखवायचं आहे. माझे पॅरेंट्स माझ्याबद्दल काय विचार करतील? माझ्यासोबतच्या मुलांचा ऑलरेडी स्कोर आलेला आहे. तर मला वाटतं आता जे 25 डेज आहेत, या 25 डेजमध्ये तुम्ही पूर्णपणे एकच अटेम्प्ट आहे माझ्यासमोर, असं बघून जर जाल, नंतर जसं हर्षितने सांगितलं, समजा एक्झाम डेला काही झालंच इन केस, तुमचं प्रिपरेशन चांगलं आहे, पण एक्झाम डेला जर एक्झिक्यूट नाही झालं, तर तुमच्याकडे दुसरा अटेम्प्ट पण आहे. म्हणजे खचून जायची गरज नाहीये. बरोबर. हर्षित, जसं आपण खूप साऱ्या टेस्ट देतो, पण फॉर द सेक टेस्ट देणे आणि टेस्ट झाल्यानंतर त्याला अॅनलाईज करणे, तर त्या अॅनालिसिसचा रोल किती असतो मुलांच्या प्रिपरेशन फेजमध्ये? तुझ्याबद्दल म्हणजे काय होतं त्या केसमध्ये? एखादी टेस्ट दिल्यानंतर एनालिसिस करणं हे म्हणजे खूप गरजेचं आहे. कारण म्हणजे त्या डे जेव्हा आपण टेस्ट देतो, टेस्ट दिल्यावर लगेच मॅट्रिक्सवाले रिझल्ट पण देतात आपल्याला. रँकिंग वगैरे देतात, रिझल्ट देतात. तर मग ते रिझल्ट बघून आपण जेव्हा टेस्टचा एनालिसिस करतो, म्हणजे कुठं आपण चुकलो, कोणत्या क्वेशनमध्ये आपण सिली मिस्टेक केलं, कोणते क्वेशन आपल्याला जमलेच नाही आणि कोणत्या क्वेशनमध्ये आपल्याला येत होतं पण आपण फॉर्म्युला वगैरे चुकीचा अप्लाय केला वगैरे. तर आपण जेवढं घरी बसून क्वेशन सॉल्व्ह करून जेवढं आपल्याला कळत नाही किंवा प्रॅक्टिस होत नाही, तेवढं आपल्या चुकांवरनं आपल्याला कळतं, की आपण कुठं चुकलो आणि काय आपल्याला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर त्यासाठी एनालिसिस खूप इम्पोर्टंट आहे. 10th स्टँडर्ड नंतर मुलं 11th-12thच्या जर्नीमध्ये एंटर करणार असतात. तेव्हा खूप सारे चांगले कोचिंग क्लासेस आहेत. बट खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे मार्केटिंग पण केली जाते वगैरे. तर मुलांनी काय पाहिलं पाहिजे नाही का एखादा क्लास जॉइन करण्या अगोदर, की कोणत्या सेट ऑफ क्वालिटीज बघितल्या पाहिजेत, जेणेकरून त्यांना पुढे जाऊन फेल्युअरला फेस नाही करता आलं पाहिजे. कारण कोचिंगचा रोल खूप महत्त्वाचा असतो 11th-12thच्या जर्नीमध्ये. तर तू काय ॲडवाईस देशील 10वीतनं जे जस्ट 11th येत आहेत, त्यांनी कोणते सेट ऑफ पॉइंट्स बघावेत क्लास जॉइन करण्याअगोदर? नक्कीच. कारण की माझ्या वेळेस पण कुठेतरी तसंच होतं. कारण मी मोठी मुलगी असल्यामुळे माझ्या पप्पा-मम्मींना पण इतकी माहिती नव्हती. तर मग आम्ही पण असं खूप सारे क्लासेसबद्दल सर्च केलं आणि अजून पण माझे फ्रेंड्स सगळे 10th पास आउट्स होते. तर मग बऱ्याचदा असं होतं ना, की एखाद्या कोचिंगचं आपण फक्त नाव खूप मोठं आहे म्हणून घेऊ असं होतं. पण मग कुठेतरी नंतर तो रिग्रेट पण होऊन जातो. कारण की जो हवा एक्स्पेक्टेड जो
आउटपुट आहे तो तिथून मिळत नाही. त्यामुळे आपण आपल्या एंडवरती तर हे करू शकतो, की ॲटलीस्ट जर त्या आपले सीनियर्स कोण ओळखीचे असतील ऑलरेडी त्या कोचिंगमधले, तर त्यांना विचारू. माझ्या केसमध्ये पण जसं मी सांगितलं तसंच झालं. माझी फ्रेंड ती ऑलरेडी आपल्या मॅट्रिक्समध्ये होती, माझ्याहून 1 वर्ष सीनियर. त्यामुळे काकांनी तिचा जो प्रोग्रेस 1 वर्षाचा होता तो पाहिला होता आणि त्यावरून माझ्या पप्पांना सजेस्ट केलं, की "तनूला तिकडेच घाला तुम्ही कन्फर्म." ते मॅट्रिक्स खरंच खूप चांगला क्लास आहे म्हणून. त्यावेळेस मॅट्रिक्स आपला जास्त नोन पण नव्हता. पण स्टिल मग ते माणसांपर्यंत पोहोचलं होतं असं मला सांगायचं म्हणजे की असं नाहीये की फक्त एखाद्या कोचिंगचं नाव आहे म्हणून आपण तिकडे गेलं पाहिजे. तुम्ही ग्राउंड लेव्हलवरती जाऊन चेक करा की खरंच तो रिझल्ट बल्कमध्ये आहे का? कारण मग फक्त ब्रांचेस जास्त आहेत. मग 4-5 जणांचे रिझल्ट आले म्हणून असं नाहीये की तो क्लास कंप्लीट रिझल्ट आहे. कारण बल्कमध्ये जसं आपला मॅट्रिक्सचा आता 86 जण 99+ आहे. हा बल्कमध्ये रिझल्ट दाखवून देतो की खरंच क्लास सगळ्यांकडून जास्त करून घेत आहे. ईच इंडिव्हिज्युअल लेवलला सगळ्यांचाच काही ना काहीतरी स्कोर येतो. हां. तर मला वाटतं आता आपण थोडंसं रॅपिड फायर राऊंडला वगैरे जाऊयात, की मुलांनी म्हणजे अभ्यास करत असताना या जर्नीमध्ये काही गोष्टी जे टॅकल करतात असे क्वेश्चन्स माझ्यासोबत आहेत का? तनिष्का सोबत चालू करतो, परत हर्षितकडे येतो. ठीक आहे. तनिष्का, तुझा फेवरेट सब्जेक्ट कोणता होता? फिजिक्स. फिजिक्स. हर्षित? फिजिक्स. फिजिक्स होता. ओके. बरं, आता हे सांगाल फिजिक्समध्ये कोणता चॅप्टर तुम्हाला टफ वाटत होता? म्हणजे सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर थेअरी असल्यामुळे. हो. तुला? मला ऑप्टिक्स. तुला ऑप्टिक्स, कारण ऑप्टिक्स थोडं डिफरंट कन्सेप्ट आहे. हां. बरोबर. ओके. देन मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीबद्दल एक वर्ड तू काय सांगशील असा? अनपॅरलड, एक्सेप्शनल. ओके. अनपॅरलड. ओके. तू हर्षित? गोट. गुड. गोट. ओके. अभ्यास करत असताना म्हणजे काही सवय होती अशी चहा, कॉफी, तू काय प्रिफर करायचीस? चहा, पण त्यापेक्षा पण कायम गाणी ऐकणं. गाणे ऐकणं. ओके. हर्षित, तू? मी कॉफी. ओके. तुझी काय हॅबिट आहे अशी एक जी तुला या सक्सेसपर्यंत घेऊन आली? एक हॅबिट सांगशील जी तुला रिप्रेझेंट करते. तनिष्का म्हणजे ती हॅबिट. ऑल्वेज ट्राय टू बी युनिक. ओके. स्वतःला ओळखलं पाहिजे, स्वतःसारखंच राहिलं पाहिजे. हर्षित? डिसिप्लिन. डिसिप्लिन. ओके. एक डिस्ट्रॅक्शन जे मुलांनी अवॉइड केलं पाहिजे, जे खूप इम्पॅक्ट करतात 11-12च्या जर्नीमध्ये? सोशल मीडिया. म्हणजे मला नव्हतं, पण मी आत्ता यूज करते तर मला वाटतं की मी जर त्यावेळी यूज केलं असतं तर थोडं अवघड झालं असतं. त्यामुळे प्लीज अव्हॉइड करा. ओके. हर्षित, तू कोणतं Games. डिस्ट्रॅक्शन? ओके. लेट नाईट स्टडीज की तू तर सांगितलंच ऑलरेडी Early की morning. अर्ली मॉर्निंग स्टडीज. तुझ्या केसमध्ये? लेट नाईट. लेट नाईट स्टडीज. ओके. तर मित्रांनो, जसं आज आपल्यासोबत हर्षित आणि तनिष्का हे दोघे सोबत होते त्यांची जर्नी शेअर करण्यासाठी. आपल्याला त्यांचे नंबर्स दिसत असतील 99.86, 99.95, पण फक्त हे नंबर्स नाही आहेत. त्याच्यामागे त्यांचे खूप एफर्ट्स असतात, मुलांचं सॅक्रिफाईस असतं. बरोबर. या सक्सेस स्टोरीमध्ये आज यांनी आपली सक्सेस स्टोरी शेअर केली. अशी आपण सिरीज ऑफ चॅम्पियन स्टोरीज कव्हर करतोय मुलांच्या. याच्या आधी 2 पार्ट झालेले, हा 3रा पार्ट होता. तर असंच अजून मुलांच्या सक्सेस स्टोरीज कव्हर करण्यासाठी इवन तुमचे काही डाऊट्स, काही क्वेश्चन्स असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही कळवाल, जे आपण पुढच्या सेशनमध्ये मुलांकडनं जाणून घेऊयात आणि त्याचा फायदा आपल्यालाच होईल, ज्युनियर्सला. ओके. आणि यावर्षी मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये आम्ही 86 वरनं ट्राय करतो की 120 स्टुडंट्स असतील जे 99+ पर्सेंटाईल डिलिव्हर्स करतील आणि बाकी मुलांचाही स्कोर खूप चांगला येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग आणि भेटत राहू असंच खूप साऱ्या सेशन्समध्ये. धन्यवाद.